कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुका अध्यक्षांच्या निवडी गुरुवारी जाहीर केल्या। काँग्रेसच्या करवीर तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण पाटील, शिरोळ तालुका अध्यक्षपदी दरगू गावडे, पन्हाळा तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास पाटील, कागल तालुका अध्यक्षपदी ॲडव्होकेट दयानंद पाटील नंदाळकर यांची निवड करण्यात आली। तर कोल्हापूर जिल्हा औद्योगिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी अनुप अनंतराव पाटील यांची निवड केली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शाहू छत्रपती व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मान्यतेने या निवड जाहीर करण्यात आल्या। रामकृष्ण पाटील हे वरणगेचे ग्रामपंचायत सदस्य असून हनुमान विकास सेवा संस्थेचे चेअरमन आहेत। दरगू गावडे हे शिरोळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य व दत्त सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत। श्रीनिवास पाटील हे यशवंत सहकारी बँकेचे माजी संचालक आहेत। तर कागलचे ॲडव्होकेट दयानंद पाटील नंदाळकर हे मंडलिक कारखान्याचे संस्थापक संचालक असून सरपंच परिषदेचे माजी जिल्हा समन्वयक म्हणून काम केले आहे। तर अतुल महादेव पाटील महाराष्ट्र प्रदेश असंघटित कर्मचारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसची विचारधारा पुन्हा एकदा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यामध्ये पक्षाच्या विविध सेल आणि फ्रंटलटसाठी पदभरती करत जिल्हाभरामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा बळकट करण्याची सुरुवात या माध्यमातून केली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।